रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 7वा महद्भूत निरूपण नाम श्रीराम समर्थ. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन, मागा निरोपिले. राम समर्थ. बघा, पृथ्वीचे मूळ जीवन आपल्याला सांगितले. पृथ्वीचं मूळ काय आहे हो? पाणी. जीवन म्हणजे काय? पाणी. पाणी असल्याशिवाय पृथ्वी तलावरती जीवसृष्टी काय होऊ शकत नाही, जगू शकत नाही. आपण बघितलंय, जीवसृष्टी जगण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि पाणी हे मूळ कशाचं आहे हो? पाण्याचे मूळ कोण आहे? अग्नी. आणि अग्नीचे मूळ कोण आहे? वायू. हे पंच महद्भूत निरूपण नाम मध्ये समर्थांनी काय सांगितलंय? पंचमहाभूत काय आहेत? आपल्याला आवश्यक आहेत जीवनामध्ये. ज्या वेळेस आपल्या अंतरीचा अंतरात्मा देहात आहे तोपर्यंत ही पंचमहाभूते अखंड त्यांचं कार्य करत असतात. पूर्णपणे शरीरातून वायू निघून जात नाही. आपण काय म्हणतो? अर्धांग वायू झाला म्हणजे काय झालं हो? अर्ध्या अंगातून वायू कमी झाला. परंतु पूर्ण वायू कमी होतो का शरीरातून? पूर्ण वायू जर कमी झाला तर काय होईल हो? मृत्यूच होईल ना. म्हणून ह्या पंचमहाभूतातील प्रत्येक जो घटक आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या प्रत्येकातलं काय पाहिजे हो? प्रत्येक जणाची हाजरी पाहिजे त्या देहामध्ये, तरच देह चालतोय. अन्यथा देह चालत नाही. सगळं लागतंय देहाला. म्हणजे ही अंतरीचा अंतरात्मा जोपर्यंत कार्य करतोय तोपर्यंत ही पंचमहाभूतं देखील आपापली कार्य करत असतात. समर्थांना हेच सांगायचं आहे की पृथ्वीचं मूळ जीवन आहे. पाण्याशिवाय पृथ्वी जगू शकत नाही. आणि ह्या पाण्याचे मूळ कोण आहे? अग्नी. आणि अग्नीचे मूळ कोण आहे हो? पवन आहे. हे सगळं आपण पाठीमागच्या समासामध्ये बघितले. अखंड समर्थ आपल्याला काय सांगतात? ह्या पंचमहाभूतांचा पसारा, आपण पिंडामध्ये ह्या पंचमहाभूतांचा पसारा आहे. तसंच ब्रह्मांडामध्ये पण तसंच आहे ना. पिंडाचंच कार्य जसं चालतंय तसंच ब्रह्मांडामध्येही अखंड त्या भगवंताचं कार्य चालूच आहे. मग महद्भूत कोण आहे ते आपल्याला बघायचं आहे. महद्भूत फक्त तो अखंड अंतरीचा अंतरात्मा म्हणजे तो परब्रह्म अखंड काय आहे हो? महद्भूत आहे. म्हणजे समर्थ अखंड आपल्याला निरूपण द्यायला येत आहेत, निरूपण देत आहेत म्हणून आपल्याला कळतंय हे. नाहीतर आपल्याला काही कळलं असतं? काही कळलं नसतं. म्हणून पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, अग्नीशिवाय जगू शकत नाही, परत वाऱ्याशिवाय म्हणजे वायू असेल तरच जगणार आहे. समर्थ म्हटले, परंतु या सगळ्याचं मूळ कोण आहे हे शोधायचं आहे. या सर्वांना चालवणारा कोण आहे हे आपल्याला पाहायचं आहे. कारण कसं आहे हो? एक जण काय म्हणाला की माझ्या शरीरावरती कंट्रोल फक्त माझाच आहे. म्हणजे तो विश्वावरती कंट्रोल ठेवत होता. आणि तो म्हणायचा माझ्या देहावरती पण काय आहे? माझाच कंट्रोल आहे, मी देव आहे. कुणाची कथा सांगतोय आपण? हिरण्यकश्यप. अखंड काय म्हणायचा हो? भक्त प्रल्हाद हा त्याचा पुत्र होता. म्हणजे स्वतःच्या मुलाला सुद्धा त्या व्यक्तीनं काय केलं नाही व सोडलं नाही. का तर हिरण्यकश्यपूचं एकच मागणं की मला देव म्हणा. आणि प्रल्हाद काय त्याला देव मानायला तयार नव्हता. वडिलाप्रमाणे तुम्ही माझे वडील आहात, त्याप्रमाणे मी तुमची सर्व आज्ञा पाळेल, परंतु मी तुम्हाला परमेश्वराचं स्थान देऊ शकत नाही, कारण माझा परमेश्वर फक्त नारायण आहे. असं कोण म्हणत होता हो? स्वतःचा मुलगा हिरण्यकश्यपाचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद असं म्हणत होता अखंड. तरी देखील हिरण्यकश्यपूला दया आली नाही त्या मुलावरती. अखंड त्यानं काय केलं हो? अखंड प्रयत्न केले हो की त्याला काहीतरी काय करायची, हानी पोचवायचं. काय केलं? अखंड प्रयत्न केले. परंतु भक्त प्रल्हाद डगमगला नाही. अखंड त्या परमेश्वराच्या नामस्मरणात राहिला. कारण त्याला माहीत आहे जो देव आहे तो अशा क्रूरपणे कधीच वागू शकत नाही. आणि वागतोय कुणाबरोबर? हिरण्यकश्यपू वागत कुणाबरोबर होता चुकीचं? स्वतःच्या मुलाबरोबर. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला स्वतःच्या मुलाविषयी जर दया नसेल तर तो किती निर्दयी असेल, तो देव असूच शकत नाही. लक्षात ठेवा, देव कुणाला म्हणायचं? समर्थ म्हटले अखंड
जो लहान बाळ, जन्मलेलं बाळ जसं असतं का नाही निष्पाप, त्याच्याकडं कुठलाही विकार नसतो, त्याला अखंड हात जोडता आले पाहिजेत. कारण समर्थ म्हणते का हो, कारण देवाचं खरं स्वरूप पाहायचं असेल, निर्विकार, ज्याच्याकडं कुठलाही विकार नाही, कोणतंही मागणं नाही, असा तो देह म्हणजे जन्मलेलं बाळ हो. कुठलंही बाळ घ्या, जे जन्मल्या काय असतंय हो, निष्पाप असतंय. समर्थ म्हटले त्याच्याकडं कोणताही विकार, कारण कुडी वाढे कुबुद्धी वाढे, जशी कुडी वाढायला सुरुवात होते तसे माणसाकडे काय येतात हो, अखंड विकार येतात. म्हणून समर्थ म्हटले की हिरण्यकशिपूला तो देव मानत नव्हता, कारण देव हा असा असू शकत नाही, हे भक्त प्रल्हादाचं म्हणणं होतं. म्हणून भक्त प्रल्हादानं काय केलं हो, नामस्मरण सोडलं नाही. गर्भात असताना नारायणाचं नाव जे ऐकलेलं, म्हणजे एक लक्षात ठेवा, भक्त प्रल्हादाला गर्भात असताना समजलं होतं की मला सांभाळणारा अखंड नारायण आहे. म्हणजे जरी जन्माला घालणारे वडील असले तरी अखंड मला सांभाळणारा तो आहे, हे त्यानं कुठं ओळखलं होतं, गर्भात असतानाच ओळखलेलं. म्हणून बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यानं अखंड नामस्मरण कधीही सोडलं नाही, अखंड नामस्मरण करत होता. म्हणून समर्थ म्हटले की बाबा आपल्याला चालवणारा कोण आहे याची ओळख भक्त प्रल्हादानं पोटात असतानाच घेतलेली. आपल्याला आता बाहेर आलोय, अखंड सवारी सांगतायत समर्थ की आपल्याला सांभाळणारा, या पंचमहाभूतांचा पसारा चालवणारा वेगळाच आहे, परंतु आपण काय आहे हो, अखंड अहंकारात आहे. आपल्याला अहंकार एवढा, आपल्याकडं समर्थ म्हटले एवढा अहंकार आहे की त्या अहंकारातनं आपलं डोकंच वर होत नाही, आणि तो अहंकार अखंड आपल्याला काय करतोय हो, दाबतोय ना. म्हणून समर्थ म्हटले की बाबा रे काय करा, लक्षात घ्या, भक्त प्रल्हादासारखं आपल्याला जाणीवेतून नामस्मरण करता आलं पाहिजे. बाबा आपल्याला चालवणारा वेगळाच आहे. कोणीही कितीही आला आणि म्हणाला की काय मीच आहे देव, मीच आहे देव, देवाला मी देव आहे म्हणून सांगायची गरज भासत नाही. अखंड लोकांना लगेच जाणवतं की तो कोण आहे, देव आहे. म्हणून एवढं सामर्थ्य त्या देवामध्ये असतं. आपण स्वतः म्हणण्यापेक्षा दुसऱ्याला ते अनुभवता आलं पाहिजे, ते खरं सामर्थ्य. जे भक्त प्रल्हादांनी ओळखलं ते आपल्याला देखील ओळखता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणले की पृथ्वीचे मूळ जीवन, पृथ्वीचं मूळ कोण आहे, पाणी. जीवनाचे मूळ अग्न, जीवनाचे मूळ म्हणजे पाण्याचे मूळ कोण आहे, अग्नी. आणि अग्नीचे मूळ कोण आहे हो, पवन. म्हणून लक्षात ठेवा, कुठंही अग्नी लागला की लगे वारा येतो. कुठं शांतता वातावरण असलं तरीही वारा काय करतो, लगेचच तिथं हजर होतो आणि अग्नीला काय करतो, भडकवतो. म्हणून लक्षात ठेवा, अग्नीचं मूळ कोण आहे, पवन. मागा निरोपिले आता ऐका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ, अत्यंतची चंचळ सकळामध्ये. काय सांगितलं हो, आता ऐका पवनाचे मूळ. आता काय ऐका, समर्थ म्हटले वायूचं मूळ ऐका. वायूचं मूळ काय आहे हो, अंतरात्मा असून तो काय आहे हो, सर्वांमध्ये आहे व अतिशय काय आहे हो, चंचळ आहे. समर्थ म्हटले तो सर्वात आहे. वायूचं मूळ अंतरात्मा आहे, लक्षात घ्या. आत्ता सांगितलं ना, पृथ्वीचे मूळ पाणी, पाणीचे मूळ अग्नी, अग्नीचे मूळ वारा, आणि वाऱ्याचं मूळ कोण आहे, अंतरात्मा. आणि तो काय आहे हो, अत्यंतची चंचळ. अतिशय चंचळ कुणामुळे, आपल्यामुळे. आपल्यामुळं तो त्याला चंचळपणाचं रूप घ्यावं लागतंय, नाहीतर त्याला कोणताही विकार बाधत नाही. लक्षात ठेवा, तो निर्गुण निराकार आहे, तरी देखील आपल्यासाठी तो प्रत्येक देहामध्ये चंचळाचं कार्य करतो. तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना वेदश्रुतीशी. काय सांगितलं हो, तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना. तो आलेला दिसत नाही, गेलेला दिसत नाही. समर्थ म्हटले तो स्थिरही काय होत नाही, राहत नाही. त्याचं रूप वेदश्रुतीलाही काय करता येत नाही, सांगता येत नाही. म्हणजे त्याच्या रूपाचं अनुमान वेदश्रुतीला देखील करता येत नाही.
असा तो अंतरात्मा आहे. अंतरिताचा लक्षात घ्या. तो येतो जातो, स्थिर होऊन बैसतो. हे कुणाला हे डोळ्यानं दिसत नाही. इवन समर्थ म्हटले त्याचं रूप, अंतरात्म्याचं रूप वेदश्रुतींना देखील कळलं नाही किंवा अनुमान काढता येत नाही. मुळीचे स्फुरण तेची अंतरात्म्याचे लक्षण, जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले. काय सांगितलं हो? मुळीचे स्फुरण तेचे अंतरात्म्याचे लक्षण. काय सांगितलंय? मुळीचे स्फुरण म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जे मूळ स्फुरण किंवा आदिसंकल्प झाला तेच काय आहे? अंतरात्म्याचे स्वरूप आहे. म्हणजे मुळीचे स्फुरण तेचे अंतरात्म्याचे लक्षण, जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले. म्हणजे जे आदिसंकल्प झाला तेच काय आहे? म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जे मूळ स्फुरण किंवा आदिसंकल्प झाला तेच अंतरात्म्याचे काय आहे? स्वरूप आहे. आणि तोच काय आहे हो? जगदीश्वर. आणि त्याच्यापासूनच पुढे सत्व रज तम हे 3 गुण काय झाले? निर्माण झाले ना. म्हणजे जगदीश्वरापासूनच पुढे हे 3 गुण आले, सत्व रज तम. म्हणजेच काय हो? ब्रह्मा विष्णू महेश हे 3 जण ह्या जगदीश्वराच्या नंतर आलेत. लक्षात ठेवा. म्हणून काय जगदीश्वरच आहे ह्या सर्वांचं मूळ. म्हणजे तो कोण? जगदीश्वर म्हणजे कोण हो? अंतरीचा अंतरात्मा. आणि अंतरीचा अंतरात्मा आल्यानंतर काय आले हो? 3 त्रिगुण आले. आणि पुढं समर्थांनी सांगितलंय, त्रिगुणापासून झाली भूते, पावली स्पष्ट दसेते, त्या भूताचे स्वरूप ते विवेके ओळखावे. त्रिगुणापासून परत काय झाली? समर्थ म्हटले ही पंचमहाभूत झाली. पृथ्वी, आप, तेज आणि वायू आणि आकाश. म्हणजे त्रिगुणापासून पुढे काय झाली? ही भूते झाली, पंचमहाभूते झाली. पावली स्पष्ट दसेते म्हणजे ती स्वरूपाला आली. आणि त्या भूतांचे स्वरूप विचारानं काय करावे? समर्थ म्हटले नीट ओळखावे. त्यामध्ये मुख्य आकाश, चौभूतामध्ये विशेष, याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही. काय सांगितलं समर्थांनी हो? त्यामध्ये मुख्य आकाश म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? पंचमहाभूतांमध्ये 4 भूतांहून विशेष असे मुख्य कोण आहे हो? सर्व प्रकाशक काय आहे हो? आकाश आहे. आणि त्या आकाशाच्या प्रकाशाने सर्व काही होते. म्हणजेच कोण हो? विवेके ओळखावे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? या आकाश म्हणजेच कोण हो? अंतरात्मा. म्हणजे त्या आकाशाच्या म्हणजे काय हो? अंतरात्म्याच्या प्रकाशाने सर्व काही होते. म्हणजे त्यामध्ये मुख्य आकाश. समर्थांनी इथं काय सांगितलंय? त्रिगुणापासून झाली भूते, पावली स्पष्ट दसेते, त्या भूताचे स्वरूप ते विवेके ओळखावे. विवेकानं ओळखता आलं पाहिजे हो. त्या महाभूतांचं स्वरूप आपल्याला विवेकानं ओळखता आलं पाहिजे. आणि या सर्व पंचमहाभूतामध्ये मुख्य कोण आहे हो? निर्गुण निराकार आकाश आहे हो. आकाशालाच उपमा कशाची आहे हो? अंतरात्मा म्हटलं जातं. म्हणजे हा अंतरात्मा 4 भूतांमध्ये विशेष आहे. आणि त्याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही. एक विष्णू महद्भूत, ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे. एक विष्णू महद्भूत म्हणजे इथं काय सांगितलंय? एक विष्णू महद्भूत, ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे. समर्थांना इथं काय सांगायचंय? त्यामध्ये म्हणजे एक विष्णू महद्भूत. इथं काय सांगायचंय समर्थांना? एको विष्णू महद्भूतम असे त्या आकाशाला म्हणतात. अशी भूतांची काय आहे? खूण आहे. परंतु त्याचा अनुभव काय केला पाहिजे? पाहिला पाहिजे. म्हणजे समर्थ काय म्हणतात? प्रचिती घेतली पाहिजे हो. कारण आपला परमार्थ हा प्रचितीवर अवलंबून आहे. समर्थ म्हटले प्रचिती येत नसेल तर परमार्थ करूच नका. कारण का हो? प्रचिती येते. कशी प्रचिती येते हो?
एखादा भला मोठा प्रसंग घडणार असेल आपल्यावरती, जर आपण सरळ मार्गी असो, आपल्या सत्कर्मामध्ये असो, तर तो समर्थ प्रसंग थोड्याशा घटनेवर घालवतात. म्हणजे मोठा दगड पडणार असेल तर वाळू एवढा दगड पडतो आपल्या अंगावरती. मग विचार करा, प्रचितीविने बैसोची नाही, परमार्थ हा प्रचितीवर आहे. समर्थ म्हटले भगवंता हा भक्ताच्या प्रत्येक संकटाला धावून येतो. भक्त प्रल्हादाचंच उदाहरण घ्या. अखंड मला सांगा, विश्वामध्ये जर वडीलच काय असेल, मारक असेल, मारणारा असेल, तर त्या बालकानं जायचं कुठं? विचार करा, सामर्थ्य केवढं होतं त्यावेळेस. की बघा, विचार केला तर वडीलच जीवावर उठल्यावर त्या मुलानं पाहायचं कुणाकडं हो? तसाच प्रसंग म्हणजे भक्त प्रल्हादाच्या बाबतीत त्या काळात उभा राहिला ना. समर्थ म्हटले अखंड बापच जीवावर उठला होता ना. आहो, जीवावर उठला नुसता उठला नव्हता, तर त्यानं काय केलं? अखंड त्याला उकळते तेलामध्ये टाकलं. वेड्या हत्तीच्या म्हणजे जो हत्ती पिसळलेल्या हत्तीच्या पायाखाली दिलं, वर डोंगरावरून ढकलून दिलं, तरी देखील भक्त प्रल्हादाला अखंड वाचवलं कुणी हो? अखंड ज्यानं वाचवलं त्याची ओळख आपल्याला घ्यायची, समर्थ म्हटले. कारण का हो, ह्या विश्वामध्ये कुणीही कितीही कुठल्या प्रसंगात अडकला तरी त्याला सोडवणारा धनी वेगळाचे असे. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, यासाठी शिकवण फार महत्त्वाची आहे. शिकवणीत जर असू तर अखंड आपल्याला सद्गुरू काय करणार आहेत हो? सोडवणार आहेत. आणि सोडवतातच. कारण सद्गुरू अखंड आपल्याला सोडवायलाच आलेत. म्हणून भक्त प्रल्हादाला नुसतं कुठल्याही प्रसंगातून अखंड काय केलं हो? सोडवलंच ना. त्या परब्रह्माने सोडवलं आणि त्याला सुरक्षित बाहेर काढलं. त्यावेळेस त्या बापाला राग आला ना. काय म्हटलं हो हिरण्यकशिपू, अरे सांग तुझा कुठं आहे तो नारायण? तर ह्या खांबात आहे का, ह्या खांबात आहे का असं म्हटलं. आणि काय केली हो? लात घातली त्या खांबावरती. तसा नरसिंहरूप विष्णू प्रकट झाले आणि अखंड त्या ह्याचा काय केला हो? वध केला. कोणाचा? हिरण्यकशिपूचा. आणि हिरण्यकशिपू साधा सुद्धा नव्हता, हे लक्षात घ्या. आपल्या विषय वेगळा, आपण आई वडील जे आहोत ते वेगळे. समर्थ म्हटले हिरण्यकशिपू असा वडील होता की तो काय दुर्बल नव्हता, त्याच्याकडं सगळी शक्ती होती. आणि असा शक्तिशाली बाळ जर एखाद्या मुलाच्या जीवावर, स्वतःच्याच मुलाच्या जीवावर उठला असेल, तर या अशा वेळेस त्या मुलानं पाहायचं कुणाकडं हो? परंतु भक्त प्रल्हाद डगमगला नाही. 8 वर्षाचं बाळ डगमगलं नाही अजिबात. सगळा कशावरती सोडलं हो? त्या परब्रह्मावरती सोडलं. मला तारणारा तो आहे, नारायण आहे. तर काय म्हणायचं? मला तारणारा नारायण आहे. मला काही माहीत नाही. मला सगळ्या प्रसंगातून बाहेर काढणारा कोण आहे? माझा नारायण आहे. अंतकरणापासून देवाला जर हाक मारली तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. समर्थ म्हटले अजून देखील तुम्ही अंतकरणापासून त्या नारायणाला हाक मारा. काय होईल म्हटले समर्थ? की कोणत्याही ते संकट न राहता काय होईल हो? आपण त्यातून बाजूला निघू. एवढं सामर्थ्य अखंड त्या नामस्मरणामध्ये. म्हणून समर्थ म्हणतात की एक विष्णू महद्भूत ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे. विस्तारे बोलली भूते, भूतामध्ये व्यापकते, विवरून पाहता येते प्रत्ययासी. तिथं काय सांगितले समर्थाने? विस्तारे बोलली भूते, भूतामध्ये व्यापकते, विवरून पाहता येते प्रत्ययासी. म्हणजे भूते स्पष्ट करून सांगितली आहेतच ना. पाठीमागं समासात बघितलं आपण. सर्व पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या सर्व काय केले हो? महद्भूतांपासून विस्तृत म्हणजे व्यक्त होत गेली, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? भूते म्हटलं जातं. आणि या सर्वांचं काय केलं हो? अगोदरच आपण निरूपण पाहिलंय पाठीमागच्या समासामध्ये. मग आता समर्थ म्हटले त्या भूतांमध्ये व्यापक असणाऱ्या त्या महद्भूताचे विवरण केले असता
त्याची काय येते आपल्याला प्रचिती येते. म्हणजे ते सर्वात व्यापक असून विवरता काय येते व विवरण केले असता काय येते आपल्याला प्रत्ययास येते. आत्मयाच्या चपळपणा पुढे वायोते किती बापुडे, आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पहावे. आत्मयाच्या चपळपणा पुढे समर्थांनी काय सांगितले की अंतरात्म्याच्या म्हणजे आकाशाच्या चपळपणा पुढे वायोचा म्हणजे बिचाऱ्याचा चपळपणा किती, म्हणजे हा आत्म्याचा चपळपणा प्रत्यक्ष काय घ्यावा समजवून घ्यावा. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, अंतरात्म्याच्या चपळपणा पुढे वायूचा चपळपणा काय चालू शकत नाही. लक्षात ठेवा, कारण या पंचमहाभूतांना चालवणारा तोच आहे हो. मग त्याच्या चपळपणा पुढे वायूचा चपळपणा चालणार आहे का हो? अजिबात चालणार नाही. परंतु समर्थ म्हटले हे विवेकानं समजून घेता आलं पाहिजे. ह्या विश्वामध्ये किती जरी कोणी म्हटला की मी सर्वश्रेष्ठ आहे तरी देखील लक्षात घ्यायचं, समर्थ म्हटले जोपर्यंत आपण मृत्यू लोकामध्ये आहे आपल्याला विजय आहे का मृत्यूवरती? सर्वात श्रेष्ठ कोण? ज्यानं मृत्यूवरती विजय मिळवलाय तो सर्वश्रेष्ठ होय. म्हणून समर्थ म्हटले की अरे वायूला जरी वाटत असेल की काय मीच मोठा आहे, परंतु समर्थ म्हटले तोही मोठा नाही. त्या वायूवरती सुद्धा ज्याचा अधिकार आहे तो अंतरीचा अंतरात्मा आहे. म्हणून समर्थ म्हणतात की वायूला जर वाटत असेल की मी खूप चपळ आहे तर समर्थ म्हटले अरे तुझा चपळपणा कुठपर्यंत? अंतरीचा अंतरात्माच्या चपळपणा पुढे तुझा चपळपणा कधीही टिकणार नाही. म्हणजे वायूचा चपळपणा अंतरीच्या अंतरात्म्याच्या चपळपणा पुढे अजिबात टिकू शकत नाही. समर्थ म्हटले हे विवेकाने पाहता आलं पाहिजे. आणि विवेकानं पाहिलं तरच काय होणार आहे व कळणार आहे. आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना न आढळेना, गुप्त रूपे विचारणाना पाहोन सोडी. आत्म्या वेगळे काम चालेना म्हणजे समर्थांनी काय सांगितलं, आत्म्या वेगळे काम चालत नाही. म्हणजे आत्मा दिसत नाही, सापडत नाही, पण त्यांच्या वाचून एकही काम काय होत नाही. म्हणजे काहीच काम चालत नाही हो. तो गुप्तपणाने अनेक विचार काय करतो पाहून टाकतो. म्हणजे तो गुप्त राहून सर्व विचार काय करतो. म्हणून समर्थ म्हटले आत्मा बघायला गेलो आपण तर आत्मा दिसत नाही, सापडत नाही. पण एक लक्षात ठेवा, त्या अंतरीच्या अंतरात्म्या वाचून एकही काम होऊ शकत नाही. कारण का? अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणूनच प्रत्येक देह चालतायत ना. ज्या देहातील अंतरीचा अंतरात्मा निघून जातो की लगेच माणसं काय म्हणतात, हो उचला, ठेवत नाहीत. लक्षात ठेवा. म्हणजे बघा, अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत माणूस किती म्हणजे माझं भ्रांतीचं ओझं, म्हणजे सगळं मी करेन ती पूर्व दिशा, मी करेन ती, मी हे करेन ते करेन. समर्थ म्हटले ज्यानं अखंड कामाशिवाय दुसरं काय केलं नाही, अखंड काम करत राहिला आणि मेल्यानंतर म्हणजे अंतरीचा अंतरात्मा निघून गेल्यानंतर त्याला काम करण्याची संधी दिली तरी तो करणार आहे का हो? नाही करणार. म्हणजे तो देह कुठपर्यंत राबू शकतो, कुठपर्यंत कष्ट करू शकतो? तर समर्थ म्हटले अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंतच काम करू शकतो. म्हणून समर्थ म्हटले आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना ना आढळेना. आत्मा दिसत नाही, आढळत नाही तरी देखील समर्थ म्हटले त्या आत्म्याशिवाय कुठलंच काम होत नाही. लक्षात ठेवा. गुप्त रूपे विचारणाना पाहून सोडे. समर्थ म्हटले हे विचार आले पाहिजेत. हे आपलं कार्य कोण करतंय, हे अखंड कार्य कोण चालवतंय, हे समर्थ म्हटले आपल्याला कळलं पाहिजे, विचारता आलं पाहिजे, विचार करता आला पाहिजे हो. परमार्थी तो राजधारी, परमार्थी नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी? परमार्थाशिवाय काय नाही हो. परमार्थ माहीत असेल तरच हे सगळं कळतंय. समर्थ म्हटले अंतरीचा अंतरात्मा म्हणजे काय ह्याची ओळख अंतरीचा अंतरात्मा निघून गेला तरी माणसाला कळत नाही. बघा, माणसाकडे येतं मशान वैराग्य येतं. बघा काय म्हणतात, बापरे, म्हणजे आता ज्यानं
अखंड काय केले समर्थ म्हटले, अखंड कुणा तर सगळं लुबडून आणले, लुबडून आणून कष्ट करून कमवणे आणि दुसऱ्याला लुबडून कमवणे. समर्थ म्हटले जमीन आसमानाचा फरक आहे. आता ज्यानं लुबडून आणले तो सुद्धा जरी बसलेला असेल तरी त्याच्याकडे सुद्धा मशान वैराग्य येतं. कधी फक्त एखादं कोणी मेलं तरच माणसाकडं काय येतं हो, मशान वैराग्य येतं. तेवढ्यापुरतंच माणूस काय म्हणतो, काय नाही हो या जीवनामध्ये काय नाही. समर्थ म्हटले अखंड या जीवनामध्ये काय नाही असं कुठपर्यंत म्हणतो, मशानात आहे तोपर्यंतच. आणि तेवढ्या वेळात घरी जर एखादे कुठं नांगर वगैरे लागलेला असेल बांधाला तर भांडायला उठतो. समर्थ म्हटले एखाद्याच्या मैत्रीनं जाऊन येतो तिथं म्हणतो की नाही बाबा जीवनामध्ये काय नाही खरं, आपण काही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. परंतु तोच माणूस घरी आल्यानंतर कोणी काही थोडं बांधाला नांगर लागलेला असेल तर तो माणूस काय होतो, भांडायला उठतो. समर्थ म्हटले मग हे मशान वैराग्य काय कामायचं, सांगता आलं पाहिजे. समर्थ म्हटले उत्तमाचं सांगता आलं पाहिजे, गोडीनं सांगता आलं पाहिजे. गोडीनं ऐकत नसेल तर थोडं दुसऱ्या मार्गाने सांगता आले पाहिजे. पण समर्थ म्हटले आपण काय येतो लगेच हमरे तुमरे येतो. मग समर्थ म्हटले हा मार्ग काय आपला चुकीचा आहे. त्या चुकीच्या मार्गातून आपल्याला काय करता आलं पाहिजे, बाहेर पडता आलं पाहिजे. मशान वैराग्य नको. समर्थ म्हटले विवेकाचं वैराग्य पाहिजे. दुसरं कुठलं हे कांडपिसं वैराग्य. माणसाला म्हणजे कसं आहे, एखादी घटना बघितली की माणसाकडं काय येतो, वैराग्य येतं. माणसाला जीवन नको वाटतं हो, माणसाला वाटतं काय आहे आपल्या जीवनामध्ये. परंतु ते वैराग्य तेवढ्यापुरतंच टिकतं हो, ते पुढच्या घडीपर्यंत स्वतःवर प्रसंग पडल्याशिवाय माणसाला कळत नाही. म्हणून समर्थ म्हटले ही सगळी जी वैराग्य आहेत, मशान वैराग्य हे कांडपिसं वैराग्य काय कामाचे नाहीत. समर्थ म्हटले विवेकाचं वैराग्य पाहिजे. समर्थ म्हटले एखादी वाईट गोष्ट नको म्हटलं तर आपल्याला नकोच आहे. लक्षात घ्या समर्थ म्हणजे एवढं काय आहे. समर्थ म्हटले सामर्थ्य. म्हणून पिंड पुढं काय सांगितलं समर्थांनी, पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले, नाना शरीरी विलासले, विवेकी जनासी भासले जगदांतरी. पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले म्हणजे समर्थ काय म्हटले, पिंड ब्रह्मांड ह्यानेच धारण केले आहे. अनेक शरीरात तोच काय करतोय हो, लीला करतोय. विवेकी लोकांना तो जगदांतरात आहेसे काय होतं, भासते. म्हणजे तो पिंड ब्रह्मांडात असून अनंत शरीरात काय केलंय, खेळून राहिला आहे. आणि विवेकी लोक त्याला काय म्हणतात, जगदंतरी पाहतात ना. समर्थ काय म्हटले की पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले. बघा या ओवीचा अर्थ कळला पाहिजे. नाना शरीरी विलासले, विवेकी जनासी भासले जगदांतरे. आपण काय करतोय, आहो तो अंतरीचा अंतरात्मा आपल्याच जवळ आहे, पिंड ब्रह्मांडात म्हणजे आपल्याच जवळ आहे आणि आपण सगळीकडे शोध घेतोय त्याचा. म्हणजे विवेकी जनाशी भासले जगदांतरी म्हणजे समर्थ काय म्हटले की तो अंतरीचा अंतरात्मा आपल्याच पिंडामध्ये काय केलेला आहे हो, व्यापून राहिला आहे. आणि जो विवेकी माणूस आहे, समर्थ म्हटले जो अविवेकी आहे त्याला काय हो, तो त्याचा शोधच घेत राहतो. त्याला आयुष्यभर कळत नाही की माझ्याच पिंडामध्ये काय आहे, अंतरीचा अंतरात्मा आहे. आणि जो विवेकी आहे समर्थ म्हटले तो ओळखून घेतो या सर्व ह्या जगदांतरी सगळीकडं काय आहे हो, तो अंतरीचा अंतरात्मा व्यापून आहे. म्हणजे 84 लक्ष जीव योनीतील प्रत्येक जीवामध्ये तो काय आहे हो, व्यापून आहे. त्याचं कार्य अखंड चालू आहे हो, गुप्तपणे चालू आहे ना. तो दिसत नाही, तो आलेलाही कळत नाही, गेलेलाही कळत नाही. पण असं त्याची असे सर्व काळ म्हणजे तो असल्याशिवाय कुठलंही कार्य होत नाही. म्हणून समर्थ म्हटले की त्यानं सगळं हे व्यापून टाकले, सगळं पिंड ब्रह्मांड व्यापून धरलंय. आत्म्याविन देह चालती, हे तो न घडे कल्पांती, अष्टदा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या. काय सांगितलंय हो, आत्म्याविन देह चालती म्हणजे आत्म्या वाचून देह चालेल असे कधी कल्पांती काय होणार नाही, घडायचे नाही. म्हणजे आत्म्याविन देह चालती, हे तो न घडे कल्पांती, अष्टदा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या. म्हणजे अष्टदा म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, आत्म्याविन देह चालती म्हणजे
आत्म्या वाचून देह चालेल असं कधी घडणार नाही. आणि घडणार तर नाही समर्थ म्हटले. प्रयत्न करून बघा की काय हो, जो व्यक्ती मृत्यू पावलाय त्याला तुम्ही चालवून दाखवा समर्थ म्हटले. नाही चालणार हो. म्हणजे पहिला होता तसं चालवून दाखवा ना समर्थ म्हटले. नाही चालू शकत. म्हणजे आत्म्या वाचून देह चालेल असं कधी कल्पांती घडणार नाही. अष्टदा प्रकृतीची रूपे त्याच्यामुळंच काय झालेले तो व्यक्त झालेले. म्हणजे अष्टदा प्रकृतीपासून झालेले अनंत जीव त्याच्यामुळेच काय आहेत प्रत्यक्ष दिसत आहेत. लक्षात घ्यायचं. म्हणजे आत्म्याशिवाय आपला देह चालवू शकत नाही. आत्मा आहे म्हणून आपण चालतोय, बोलतोय, सगळीकडे फिरतोय. म्हणून समर्थ म्हटले आत्मा जोपर्यंत देहामध्ये आहे तोपर्यंतच ही अष्टदा प्रकृती, 3 त्रिगुण, पंचमहाभूते ही काय करतात हो, कार्य करतात. ज्या क्षणी अंतरीचा अंतरात्मा निघून जातो त्या क्षणी ही पंचमहाभूत आणि ही 3 त्रिगुण सुद्धा निघून जातात. लक्षात ठेवा. म्हणजे किती महत्त्व आहे त्या अंतरीच्या अंतरात्म्याला. त्या अंतरीच्या अंतरात्म्याशिवाय आपलं कोणतंही कार्य घडू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले कितीही असेल तरी त्या आत्म्याशिवाय आपल्याला महत्त्व नाही. या देहाला महत्त्व त्या आत्म्यामुळे. मुळापासून शेवटवरी सकळ काही आत्माच करी, आत्मा पहिलीकडे निर्विकारी परब्रह्म ते. काय सांगितलं? मुळापासून शेवटवरी सकळ काही आत्माच करी. म्हणजे मुळापासून शेवटपर्यंत, म्हणजे एखाद्या जीवजंतूपर्यंत सर्व काही कोण करतंय हो, आत्माच करतो. म्हणजे आत्म्याच्या पलीकडं फक्त निर्विकार काय आहे, परब्रह्म आहे. लक्षात ठेवा. मुळापासून शेवटपर्यंत आपल्याला जसं जन्माला घातलंय, म्हणजे पिंडात, आईच्या पिंडामध्ये आपल्याला ज्यावेळी जन्माला घातलं त्या क्षणापासून अंतरीचा अंतरात्मा आपल्याबरोबर आहे. लक्षात ठेवा. आपल्या पिंडामध्ये. आणि तो अंतरीचा अंतरात्मा आपला जोपर्यंत शेवट होत नाही तोपर्यंत अखंड आपल्याबरोबर असतो. म्हणून समर्थ म्हटले की मूळ मायेपासून शेवटपर्यंत कोण सर्व काही कोण करतो? आत्माच करतो. आणि आत्म्याच्या पलीकडं फक्त एक निर्विकार परब्रह्म आहे. लक्षात ठेवा. आत्म्याच्या पलीकडं पण कोण आहे हो? एक निर्विकार परब्रह्म आहे. म्हणजे अंतरीचा अंतरात्मा किती श्रेष्ठ आहे बघा. आणि त्याच्याही पलीकडं कार्य करणारे कोण आहे हो? परब्रह्म आहे. अखंड परब्रह्म आहे. आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिये ग्राम चेष्टवितो, नाना सुखदुःखे भोगितो देहात्मयोगे. काय सांगितलं? आत्मा शरीरी वर्ततो. आत्मा काय होतो? शरीरात वागतो, इंद्रियांना चालवतो आणि देहसंगतीने अनेक काय होतो? सुखदुःख भोगतो ना. म्हणजे आत्माच सगळं काय करतो शरीरात राहून. कारण आत्माच काय करतो? शरीराला चालवतो सगळं. म्हणजे आपली जी काही कर्म आहेत, देहाचे सर्व काही कर्म तो आत्माच करत असतो ना. जे काही सुखदुःख आहे आपल्याबरोबर आत्मा भोगत असतो. म्हणजे आत्म्याला काय सुख नाही, दुःख नाही. पण समर्थ म्हटले आपल्या देहाच्या संगतीत आल्यामुळं अखंड आत्मा आपल्याबरोबरच सुखदुःख भोगत असतो. जे काय आपण उपभोग घेतो तो पण उपभोग घेतोय ना. आणि जे काय आपण करतोय त्याला सगळ्याला साक्षी कोण आहे हो? आत्माच आहे. कारण अंतरीचा अंतरात्माच काय हो? इंद्रियांना चालवतोय आणि देहसंगतीने अनेक काय होतोय हो? सुखदुःखे भोगतो. सप्तकंचुक हे ब्रह्मांड, त्यामध्ये सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये आत्मा जाड विवेके ओळखा. सप्तकंचुक हे ब्रह्मांड. समर्थांना इथं काय सांगायचंय की सप्तकंचुक म्हणजे काय हो? 7 आवरणयुक्त असे हे ब्रह्मांड आणि त्यातील 7 आवरणयुक्त पिंड, ह्या सर्वांहून आत्मा काय आहे हो? श्रेष्ठ आहे. समर्थ म्हटले अरे ही 7 आवरणयुक्त ब्रह्मांड, असं हे ब्रह्मांड आहे ना, 7 आवरण आहेत ना ह्या ब्रह्मांडामध्ये. आणि ह्या पिंडामध्ये पण काय आहेत हो? 7 आवरण आहेत. समर्थ म्हटले या 7 आवरणयुक्त ब्रह्मांड आणि 7 आवरणयुक्त पिंड या सर्वाहून श्रेष्ठ कोण आहे हो? अंतरीचा अंतरात्मा आहे. त्याच्याशिवाय कुणीही श्रेष्ठ नाही. एखादा म्हणेल की
काय नाही खरं नाही, हे आत्मा वगैरे काय खरं नसते. मग समर्थ म्हटले एवढं आहे ना, तू फक्त मृत्यूवरती विजय मिळवून दाखव. तुझं प्रत्येक कार्य तू स्वतः कर. समर्थ म्हटले अंतरीचा अंतरात्म्याला काय घेऊ नको, सोबत घेऊ नको. समर्थ म्हटले अजिबात जमणार नाही. कारण का हो, आपण जे बोलतोय आता, जे निरूपण करतोय, जे कानानं श्रवण करतोय, समर्थ म्हटले ते सर्व आपल्याकडून कशामुळं घडतंय हो? अखंड अंतरीचा अंतरात्मा अखंड कार्याला आहे, पिंडामध्ये अखंड कार्याला आहे म्हणून ही सगळं कार्य घडतायत. अन्यथा हे कार्य घडू शकत नाही. अंतरीचा अंतरात्मा नसेल म्हणून समर्थ म्हटले की एखादा देह गेला, त्याला सोनं केलं, आयुष्यभर काय केलं? सोनं पाहिजे, सोनं पाहिजे. समर्थ म्हटले अंतरीचा अंतरात्मा निघून गेला आणि त्याच्याजवळ आणून सोन्याचं पोतं जरी ठेवलं ना तरी तो उठणार नाही. का? समर्थ म्हटले लोभ कुठपर्यंत? जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत. ज्या क्षणी अंतरीचा अंतरात्मा निघून गेला, त्या देहाला आयुष्यभर सोनं केलेलं असतंय म्हणून त्याला सोन्याचं मोठं पोतं आणून ठेवलं, सोन्यानं भरलेलं, दागदागिन्यानं भरलेलं, तरी तो देह उठतो का हो? नाही उठत. म्हणजे हे कार्य कुठपर्यंत? समर्थ म्हटले हे मागणं, हे रुसणं, हे फुगणं, हे कुठपर्यंत? समर्थ म्हटले देहामध्ये अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत. अरे एकदा मेल्याच्या नंतर ट्रकभर जरी सोनं आणून ठेवलं आणि ढिगभर जरी त्या ढिगात जरी पुरलं आपल्याला, तरी आपल्याकडं कुठलाही विकार येणार नाही. समर्थ म्हटले का? कारण जो असल्यामुळं विकार येत होते तोच निघून गेलाय ना. म्हणजे बघा, आपल्या देहाला महत्त्व कोणामुळे? तर अखंड त्या परब्रह्मामुळं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे त्या अंतरीच्या अंतरात्मा आतमध्ये कार्याला आहे म्हणून हे आपण सगळं करतोय. शब्द ऐकून समजतो, समजून प्रत्युत्तर देतो, कठीण मृद शीतोष्ण जाणतो त्वचेमध्ये. शब्द ऐकून समजतो आणि समजून प्रत्युत्तर देतो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? तो शब्द ऐकतो व त्याचा अर्थ समजतो, समजून त्याला काय देतो? उत्तर देतो. त्वचेने कठीण, मऊ, शीत, उष्ण इत्यादी काय करतो? जाणतो. तो कोण हो? अंतरीचा अंतरात्माच आहे तोपर्यंत आपल्याला ऐकायला येतं, ऐकलेला अर्थ समजतो. अहो कुणी कुचक्याने बोललं का चांगल्यापणे बोललं हे आपल्याला कळतं. कशामुळं कळतं? समर्थ म्हटले बघा, एखादं कुचकं बोललं हे कशामुळं समर्थ म्हटले कळतं हो आपल्याला? तर अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून आपल्याला कळतं की आपल्याला कोणतरी असं बोललं. मग एखादं बघा असं वेगळ्या भाषेत जरी बोललं, तो शब्द अर्थ आपल्याला कोणामुळं समजतो? अंतरीच्या अंतरात्म्यामुळे. तर इंग्लिशमध्ये बोललं तर आपल्याला ते समजतं मराठीमध्ये. म्हणजे कशामुळे समजतं? समर्थ म्हटले तर अखंड तो अंतरी कार्याला आहे म्हणून आपण काय करतो? एखादं कोण काय म्हटलं तेवढं ऐकतो, समजून घेऊन त्याला प्रत्युत्तर देतो. आणि त्वचेला आपल्याला कळतं ना हो, कठीण काय आहे, मऊ काय, भाजल काय, म्हणजे थंड काय आहे, उष्ण काय आहे, हे सर्व आपल्याला जाणीव कशामुळं होते हो? हे सगळं कळतं कशामुळं त्वचेला? तर तो अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून. शब्द ऐकू नेत्री भरोनी पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे, उंच नीच समजणे मनामध्ये. काय सांगितलं? नेत्री भरोनी पदार्थ पाहणे म्हणजे काय सांगितलं इथं? तो डोळे भरून पदार्थ पाहतो, त्यांची परीक्षा करतो, त्यात श्रेष्ठ कनिष्ठ कोण हे मनात समजून घेतो. लक्षात घ्या, एखादा पदार्थ चांगला आहे का वाईट आहे हे काही जण दृष्टीनं सांगतात हो. नुसतं डोळ्यानं बघतात की जेवण चांगलं आहे का नाही. म्हणजे नुसत्या डोळ्यानं सुद्धा काही जणांना परीक्षण करता येतं की ती बनवलेला पदार्थ कसा आहे. कशामुळं? समर्थ म्हटले तर तो फक्त अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून. बघा, आपल्याला नाना स्वाद घेता येतात ना हो, सगळं समजतं ना, का नाही समजत? समर्थ म्हटले जर समजत नसतं तर आपल्याला पदार्थ खायचे कळलेच नसते ना. म्हणजे इथं पुढं समर्थांनी सांगितलंय ना की नेत्री भरोनी पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे, उंच नीच समजणे मनामध्ये. म्हणजे
नेत्री भरोनी पदार्थ पाहणे, म्हणजे इथं काय सांगितलंय, आपण एखादा पदार्थ डोळ्यात भरून पाहतो ना, मग डोळे भरून पाहतो ना एखादा पदार्थ, कशामुळं हो? तो अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून. क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कपट दृष्टी, कृपा दृष्टी, नाना प्रकारीच्या दृष्टी भेद जाणे. काय सांगितलंय? क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कपट दृष्टी, कृपा दृष्टी, नाना प्रकारीच्या दृष्टी भेद जाणे. भेद आहे ना समर्थ म्हटले, बघण्या दृष्टीमध्ये पण भेद आहे ना. समर्थ काय म्हटले? बघण्यामध्ये पण भेद आहे. कसा? एखादं काय हो क्रूर दृष्टीनं बघतं, एखादं काय बघतं सौम्य, एखादं कपट दृष्टीनं आणि एखादं कृपा दृष्टीनं. आता आपण समजून घ्यायचं की आपली दृष्टी कुठल्या प्रकारात मोडते. समर्थ म्हटले क्रूरमध्ये मोडते, सौम्यमध्ये मोडती, का कपटमध्ये मोडती, का कृपादृष्टीमध्ये मोडते. अहो कृपादृष्टी ही फक्त सद्गुरूंचे, लक्षात ठेवा. एक सद्गुरू परंपराच आपल्याला कशानं पाहू शकते व कृपादृष्टीनं. लक्षात घ्या. आई वडील देखील काय हिरण्यकश्यपू पाहिलं का कृपादृष्टीनं? नाही पाहू शकत. कृपादृष्टीनं पाहणारा फक्त परमेश्वर आहे, फक्त सद्गुरू परंपरा आहे. आणि समर्थ म्हणून म्हटले की आपली दृष्टी कुठली आहे ती बघा. कपट दृष्टी आहे का सौम्य दृष्टी आहे का क्रूर दृष्टी आहे. आपण एखाद्याला म्हणतो का नाही, अरे त्याची नजर लय वाईट आहे, खूप वाईट आहे नजर, वाईट नजरेचा आहे हो तो माणूस. म्हणजे लक्षात येतं एखाद्याची नजर इतकी वाईट असते की त्याच्या कानावरती एखादी चांगली गोष्ट पडली की दुसऱ्याचं वाईट होतं. म्हणजे समर्थ म्हटले याला काय म्हणायचं? कपट दृष्टी. एखाद्याविषयी एवढं पाप मनामध्ये असतं समर्थ म्हटले की त्याचं नुसतं काय होतं, असं आग जळफळाट होतो. त्या दृष्टीला काय म्हणायचं? समर्थ म्हटले क्रूर दृष्टी. कपट दृष्टी म्हणजे काय? सतत दुसऱ्याचं वाईट बघायचं, सतत दुसऱ्याचं वाईट बघायचं, ह्याला काय म्हणायचं? कपट दृष्टी. समर्थ म्हटले सौम्य दृष्टी पाहिजे, कृपादृष्टी पाहिजे, तर ते परब्रह्माला आवडतो. जिवेमध्ये नाना स्वाद, निवडू जाणे भेदाभेद, जे जे जाणे ते ते विशद करून बोले. काय सांगितलंय? जिवेमध्ये नाना स्वाद, म्हणजे ह्या जिभेमध्ये काय आहे तो? नाना प्रकारचे काय आहे तो? स्वाद आहे ना, रुची आहे ना, आपण खातो ना. म्हणजे समर्थांना इथं काय म्हणायचंय? उत्तम अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे परिमळ, घाणेंद्रिय जाणे. बघा आपल्याला जिभेचे बी चोचले कळतात ना. आपल्याला अन्न गोड आहे, कडू आहे, तिखट आहे, गोड आहे, आंबट आहे, खारट आहे, कशामुळं कळतं? फक्त जिभेमुळं कळतं ना. आणि त्याच्यामुळंच आपण काय करतो? भेदाभेद करतो ना. हे कडू आहे, हे आंबट आहे, हे गोड आहे, हे तिखट आहे. हे कशामुळं ओळखतं? समर्थ म्हटले तर तो निवडून देणारा आत बसलाय ना, ह्या सगळ्याची निवड करणारा आतमध्ये बसलाय, म्हणून आपण हे सगळं काय करतोय हो, सगळं निवडू शकतोय. नाही तर काय कळलं असतं आपल्याला? समर्थ म्हटले काहीच कळलं नसतं. लक्षात ठेवा. म्हणजे जिभेमध्ये जे काही नाना स्वाद आहेत ते कुणामुळं आहेत हो? त्या अंतरीच्या अंतरात्म्यामुळं. लक्षात घ्या. समर्थ म्हटले मेल्यानंतर पेढा चारला आणि काय तिखट जरी अख्खा गोळा जरी टाकला तरी त्या देहाला काय होणार आहे का हो? का होणार नाही? समर्थ म्हटले कारण अंतरीचा स्वाद घेणारा निघून गेलाय ना हो. मग तुम्ही पेढा चारा नाहीतर तिखटाचा गोळा चारा, समर्थ म्हटले त्या देहाला काहीही फरक पडत नाही. फरक कधी पडतो? समर्थ म्हटले जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे त्यावेळेस मात्र निश्चित फरक पडणार आहे. समर्थ म्हटले कारण का हो, तिखटात थोडासा हात जरी लागला डोळ्याला किंवा ओठांना वगैरे तर आपली काय होते हो, आपल्याला नको नको होतं. समर्थ म्हटले मग विचार करा. समर्थ म्हटले हे आपल्याला जे होतंय, आपल्या ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत ते कुणामुळे? तर तो अंतरीचा कार्याला आहे त्यामुळं. अन्यथा आपल्याला कुठलंही काय होणार नाही व समर्थ म्हटले म्हणजे कुठलाही स्वाद कळणार नाही. उत्तम अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे परिमळ, घाणेंद्रिये जाणे. म्हणजे समर्थ म्हटले सगळे जे काही
सुगंध आहेत. जेवणाचे अन्नाचं काय आहे, सगळीकडं सुगंध आहे. नाना फळांचं म्हणजे जे काय फळं आहेत ती कोण जाणू शकते हो? घाणेंद्रिय जाणे. समर्थ म्हटले कोण जाणू शकते? ही सगळं नाना म्हणजे नाकाचे स्वाद, म्हणजे आपण जे घेतो नाकाने जो सुवास घेतोय ते कशामुळं? आपल्याला बघा, अत्तराचा वास वेगळा येतो, भाजीचा वास वेगळा येतो. आपण वासावून ओळखतो की कुठली भाजी केली, वासावून ओळखतो की इथं काय मिळणार आहे. वडापावचा गाडा आल्याला कळतो कशामुळं? जवळपासच वडापावचा गाडा आहे हे कशामुळं कळतं आपल्याला? हे नाकामुळं कळतं ना, वास येतो ना आपल्याला. समर्थ म्हटले तळलेला वास येतो. भजी वडापाव आता मिळणार आपल्याला, मग हे कशावरून कळतं? समर्थ म्हटले वासावरून. आपल्या घरात काय शिजतंय हे दुसऱ्यांना कसं कळतं? समर्थ म्हटले अहो तो अंतरीचा अंतरात्मा अंतरी काय घेतोय? सुगंध घेतोय त्या पदार्थाचा, म्हणून कळतंय आपल्याला, अन्यथा काहीही कळणार नाही. म्हणजे जे काही जिभेमध्ये स्वाद आहेत, म्हणजे जिभेला जे काही स्वाद कळतायत, नाकाला जे काही स्वाद कळतायत, म्हणजे नाकाला जे काही सुगंध कळतायत ते कुणामुळे? समर्थ म्हटले हे सगळं म्हणजे सौम्य दृष्टी, कृपा, सगळ्या दृष्टी ज्या आहेत आपल्याकडं त्या कुणामुळे आहेत? सगळ्या अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे त्यामुळं. उत्तम अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे परिमळ घाणेंद्रिय जाणे, जिवेने स्वाद घेणे बोलणे, पाणींद्रिय घेणे देणे, पादेंद्रिय येणे जाणे सर्व काळ. काय सांगितले हो? जिवेने स्वाद घेणे बोलणे. जीभ काय करते हो? चव पण बघते आणि बोलते पण. लक्षात ठेवा, म्हणजे ही दोन्ही कार्य कुणामुळं करत असते हो? समर्थांनी सांगितले अनेक प्रकारच्या रुचीतील भेद कशामुळं कळतात जिभेला? त्या अंतरीच्या अंतरात्म्या. म्हणजे समर्थाने इथं काय सांगितले? जिभेच्या योगाने रुची घेणे किंवा बोलणे, हाताने घेणे देणे, पायाने ये जा करणे, जे काही म्हणजे समर्थ पुढं काय सांगितले समर्थांनी? म्हणजे जिभेनं स्वाद घेणं बोलणं, पानेंद्रिय घेणे देणे म्हणजे काय? पायाने, हातापायानं देणं, म्हणजे हाताने आपण काय करतो? देणं घेणं करतो, पायानं येणं जाणं करतो. हे सर्व काळ कशामुळं घडतंय? त्या अंतरीच्या अंतरात्म्यामुळे घडतंय. शिस्न इंद्रिये सुरत भोग, गुद इंद्रिये मळोत्सर्ग, मने करुणी सकळ सांग कल्पना पाय. समर्थ म्हटले जे काही आपण भोग शरीरामध्ये घेतो, उपभोग घेतो ना, ते कुणामुळे? समर्थ म्हटले सुरत भोग जे घेतोय ते कुणामुळे? समर्थ म्हटले तर फक्त कोणामुळे आहे? त्या अंतरीचा अंतरात्मा आहे. म्हणून जे काय आपण मळ उत्सर्जन करतो सकाळ सकाळी ते कुणामुळं आहे? तर त्या अंतरीच्या अंतरात्मामुळे. ऐसे व्यापार परोपरी त्रिभुवनी एकलाची करी, त्याची वर्णावया थोरी दुसरा नाही. ऐसा व्यापार परोपरी, अहो तो आहे म्हणून आपलं सगळं देहाचं चोचलं चाललेत ना. समर्थ म्हटले म्हणजे सगळं जे काही आहे ते कुणामुळं आहे? जो काही हा देहाचा व्यापार चाललेला आहे, जो काही कारभार चाललेला आहे ते कुणामुळं चाललेलं आहे? समर्थ म्हटले सगळ्यांचा, म्हणजे जीवा, घ्राण, गुद, शिस्न ह्यांचे त्रैलोक्यात एकलाच कोण करतोय? हा देवांतरीचा अंतरात्मा व्यापार करतोय. लक्षात ठेवा, तोच आहे करणार. हे सर्व कार्य कोण करतोय हो? तोच करतोय. ऐसा व्यापार परोपरी त्रिभुवनी एकलाची करी, त्याची वर्णावया थोरी दुसरा नाही. त्याविन दुसरा कैचा, जे महिमा सांगावा तयाचा, व्याप आटोप आत्मयाचा, न भूतो न भविष्यते. या त्रैलोक्यामध्ये समर्थ म्हटले असे अनेक प्रकारचे व्यापार हा एकटाच करतो. म्हणजे हा अंतरीचा अंतरात्मा काय करतो हो? एकटाच करतो. त्याचा मोठेपणा दृष्टांताने वर्णन करावा म्हटले तर त्याच्यासारखा दुसरा पदार्थ नाही. म्हणजे समर्थ म्हटले की त्याचा मोठेपणा दृष्टांताने वर्णन करायचं म्हटलं तरी त्याच्यासारखा दुसरा पदार्थ नाही. त्याविन दुसरा कैचा, जे महिमा सांगावा तयाचा, व्याप आटोप आत्मयाचा, न भूतो न भविष्यती. 14 विद्या 64 कळा, धूर्तपणाच्या नाना कळा, वेदशास्त्र पुराण जिवाळा, तेने विन कैचा. काय सांगितलंय हो? 14 विद्या 64 कळा म्हणजे
14 विद्या, 64 कला, चातुर्याच्या अनेक युक्त्या किंवा वेदशास्त्र, पुराणे इत्यादिकांची उत्पत्ती आत्म्या वाचून कशाचे, म्हणजे हे सर्व जाणतोय हो, त्याच्याशिवाय ह्या सर्वांची उत्पत्ती नाही. लक्षात ठेवा. इहलोकीचा आचार, परलोकी सारासार विचार, उभयलोकीचा निर्धार आत्माच करी. इहलोकीचा आचार, समर्थ म्हटले की इहलोकातील व्यापार कोण करतोय हो? इहलोकीचं आचरण म्हणजे ह्या लोकामध्ये जे काही आचरण घडतंय, जो काय आचार घडतोय तो कोणामुळे घडतोय? त्या एकट्यामुळे घडतोय. लक्षात ठेवा. आणि परलोकी सारासार विचार, परलोकात जाण्यासाठी जो काही सारासार विचार करणे किंवा या दोन्ही लोकांसंबंधी निश्चय करणे, हे सर्व कोण करतंय? आत्माच करतंय ना. म्हणजे समर्थ म्हटले की इथं ओवी दिली, इहलोकीचा आचार, परलोकी सारासार विचार, उभय लोकीचा निर्धार आत्माच करी. समर्थांना इथं काय सांगायचंय? इहलोकातलं आचरण तोच करतोय, परलोकात जाण्यासाठीचा सारासार विचार तोच करतोय. लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय दुसरं कोणीही विचार करू शकत नाही. लक्षात ठेवा. इहलोकाच म्हणून समर्थ म्हटले, इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजे हे सर्व ज्ञान देण्यासाठी कोण आहे? अंतरीच आत्मा. अंतरात्मा सर्व काही करतो. म्हणून समर्थ म्हटले, इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, म्हणजे तो अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंतच आपल्याला जाणतेची संगत धरता आली पाहिजे. आणि परलोक साधायचा जर असेल तर सद्गुरूच पाहिजे. लक्षात ठेवा. नाना मते नाना भेद, नाना संवाद विवाद, नाना निश्चय भेदाभेद आत्माच करी. नाना मते नाना भेद, समर्थांनी इथं काय सांगितलंय? जी काही अनेक मते, अनेक भेद, संवाद, वादविवाद, त्यातील अनेक प्रकारचे भेदाभेद, या सर्वांचा निर्णय कोण करतो? आत्माच करतो. मुख्य तत्व विस्तारले, तेने तयास रूप आणले, येणे करिता सार्थक झाले सकळ काही. काय सांगितलंय हो? की मुख्य तत्व विस्तारले, म्हणजे मुख्य तत्व म्हणजे महतत्व, जो अंतरात्मा, त्याचा विस्तार झाला म्हणून या सर्व गोष्टींचे वर्णन करता आले. त्याच्यामुळेच सर्व काही काय होते? सार्थक होते हो. लिहिणे वाचणे पाठांतर करणे, पुसणे सांगणे अर्थ करणे, गाणे वाजवणे नाचणे आत्म्याच करिता. काय सांगितलं हो? लिहिणे वाचणे पाठांतर करणे, म्हणजे जे काय लिहिणे वाचणे पाठांतर करणे, विचारणे सांगणे अर्थ करणे, गाणे वाजवणे नाचणे इत्यादी क्रिया या कोणामुळे होतात? आत्म्यामुळेच होतात ना. नाना सुखे आनंदतो, नाना दुःखे कष्टी होतो, देह धरितो आणि सोडितो नाना प्रकारे. नाना सुखे आनंदतो म्हणजे सर्व सुख कोण भोगतो? म्हणजे सुख मिळाले म्हणून आनंद होणे आणि दुःख आलं म्हणून कष्टी होणे. देह धरितो आणि सोडतो म्हणजे देह धरण्याचंही काम तोच करतो, सोडण्याचंही काम कोणामुळं घडतंय? आत्म्यामुळंच घडतंय ना. समर्थ म्हटले म्हणजे सुख मिळालंय हे कळतंय आपल्याला, ते कशामुळं कळतंय हो? म्हणजे सुख मिळालं तर आनंद होतो, तो कशामुळे? समर्थ म्हटले तर फक्त अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून. आणि दुःख म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनासोबत नाही घडली तर अंतरी दुःख होतं, ते समर्थ म्हटले कशामुळं? तर अंतरीच्या अंतरात्म्यामुळंच ना. अंतरीचा अंतरात्मा नसेल तर हे सुख दुःख काय कळणार आहे हो? समर्थ म्हटले कळूच शकत नाही. सगळेजण रडत असतात, ज्याच्यासाठी रडताय त्याला कळतं का हो? लक्षात घ्या. समर्थ म्हटले विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढंच मनुष्य मेलेला ठेवलेला असतो आणि अखंड आपण रडत असतो. समर्थ म्हटले देह तर समोरच असतो, रडतो कुणासाठी? कळतंय का? समर्थ म्हटले शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही की आपण रडतोय कुणासाठी. देह गेला नाही, अंतरीचा, त्या देहातून अंतरीचा अंतरात्मा निघून गेला म्हणून आपण अखंड रडत असतो. म्हणून समर्थ म्हटले याची जाणीव आत्ताच झाली पाहिजे हो, की आपण का रडतो? अंतरीचा अंतरात्मा निघून गेला म्हणून आपण रडतोय ना. त्या देह तर समोर ठेवलेला असतो. समर्थ म्हटले
आणि देहाला नाव तरी कुठपर्यंत समर्थ म्हटले तर तो अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंतच. आपल्याला माहिती आहे एखादा देह गेला की काय म्हणतो आपण, आले इथपर्यंत प्रेत, आले तिथपर्यंत प्रेत, हां आले गावाच्या वेशीपर्यंत आणले प्रेत. म्हणजे समर्थ म्हटले त्या माणसाचं नाव राहत नाही. म्हणजे माणसाचं नाव सुद्धा कुठपर्यंत आहे समर्थ म्हटले तर तो अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंतच. एकलाची नाना देह धरी, एकलाची नटे परोपरी, नट नाट्य कळा कुसरी त्याविन नाही. एकलाच काय करतो, नाना देह धरतो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की एकटाच सगळं काय करतो, नाना देह धरतो. जे समर्थांना इथं काय सांगायचंय, नट नाट्य कला कुसरी ही त्याच्या वाचून नाही. तो एकटाच अनेक देह धरतो आणि एकटाच परोपरीनं काय असतो, नटत असतो ना. एकाच वेळी अनेक लोक नटतातच ना, पण तो अंतरीचा अंतरात्मा एकच आहे. मग एकटाच अनेक वेळा काय करत असतो, नटत असतो. मग हे कुणाला कळतंय, समर्थ विवेकाने घेतलं तर कळतंय ना. एकलाची झाला बहुरूपी, बहुरूपी बहुसाक्षेपी, बहुरूपे बहुप्रतापी आणि लंडी. काय सांगितलं समर्थांनी, एकलाची झाला बहुरूपी म्हणजे तो एकटाच बहुरूपी बहुरुंगी दीर्घोद्योगी बहुगुणी झाला आहे ना. म्हणजे प्रतापी पण तोच आणि भित्रा पण तोच, सगळेच पात्र निभावतोय ना तो. एकाच वेळेला सगळी पात्र काय करतोय, तो निभावतोय. असा तो काय आहे हो, अंतरीचा अंतरात्मा आहे. एकलाची झाला बहुरूपी, बहुरूपी बहुसाक्षेपी, बहुरूपे बहुप्रतापी आणि लंडी. एकलाची विस्तारला कैसा, पाहे बहुविध तमाशा, दंपते विन कैसा विस्तारला. एकलाच विस्तारला कैसा म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, एकच तो अनेक प्रकारचे तमाशे म्हणजे मौज गंमत तोच एकटा करून तोच पाहत बसतो. त्याने दाम्पत्य भावा वाचून एवढा विस्तार केला आहे कसा, तोच पाहत बसतो. तोच एकटा करून तोच पाहत बसतोय ना. लक्षात घ्या, स्त्रियास पाहिजे पुरुष, पुरुषास पाहिजे स्त्रीवेश, ऐसा आवडीचा संतोष परस्परे. बघा समर्थ काय म्हटले, पुरुषांचा काय स्त्रीला काय पाहिजे पुरुष आणि पुरुषाला काय पाहिजे स्त्री. म्हणजे परस्पर प्रेमांचा काय होतो, आनंद होतो. हे कुणामुळं समर्थ म्हटले तर फक्त तो अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून. अन्यथा हे घडू शकत नाही समर्थ म्हटले. आवडीचा संतोषही घडू शकत नाही तो अंतरीचा अंतरात्मा नसेल तर. स्थूळाचे मूळ ते लिंग, लिंगामध्ये हे प्रसंग, येणे प्रकारे जग प्रत्यक्ष चाले. काय सांगितलं हो समर्थांनी की स्थूळाचे मूळ वासनात्मक लिंगदेह आहे आणि त्या लिंगदेहामध्येच ही कार्यक आहेत. मग जग हे अशा प्रकारे चाललेलं आहे. म्हणजे लिंगभेदामुळे स्थूळ शरीरात स्त्री पुरुष हा भेद आहे. एरवी दोन्ही ठिकाणी अभेदाने तो एकलाच काय करतोय व नांदतोय ना. समर्थ म्हटले फक्त वासनात्मक रूपाने पाहायला गेलं म्हणजे आकर्षण पाहायला गेलं तर स्त्री पुरुष आहे समर्थ म्हटले, वासनात्मक देह. परंतु तसं बघायला गेलं तर स्त्री आणि पुरुषामध्येही तोच आहे हो, समानतेनं वागतो ना. फक्त आपण भेदाभेद केलाय समर्थ म्हटले, तो भेदाभेद करत नाही. स्थूळाकरिता वाटे भेद, सूक्ष्मी अवघेची अभेद, ऐसे बोलणे निरुद्ध प्रत्यय आले. स्त्रीशी पुरुष पुरुषास वधू, ऐसा आहे हा संबंधू, या कारणे सूक्ष्म संवादू सूक्ष्मची आहे. काय सांगितलं, स्त्रीशी पुरुष पुरुषास वधू म्हणजे स्त्रीने स्त्रीला. समर्थांना इथं काय सांगायचंय की लग्न करायचं म्हटलं तर दोन स्त्रियांचं लग्न होऊ शकत नाही. इथं स्पष्ट समर्थांनी काय सांगितलंय हो, स्त्रीशी पुरुष पुरुषास वधू, ऐसा आहे संबंध, या कारणे सूक्ष्म संवादू सूक्ष्मीचा आहे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं, जर लग्न करायचं असेल, एखाद्याचं लग्न करायचं असेल तर पुरुषाला स्त्री पाहिजे आणि स्त्रीला काय पाहिजे, पुरुष पाहिजे. स्त्रीचं स्त्रीशी लग्न होऊ शकत नाही, पुरुषाचं पुरुषाशी लग्न होऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हटले हा जो सगळा आहे ते कुणामुळं आहे, सगळा भेद आपल्याला जो स्त्री पुरुष हा लिंगभेद आहे ते कुणामुळं आहे
तर अंतरीच्या अंतरात्मामुळे तो दोन्हीमध्ये कार्य एक समानतेनंच करतोय ना. तो कधी भेदाभेद करत नाही, हा पुरुष आहे आणि हा स्त्री आहे. कारण त्यानं ही सृष्टीच्या रचनेसाठी हे सगळं बनवलंय हो. सृष्टी चालवण्यासाठी, म्हणजे सृष्टीचा विस्तार पुढे चालू राहावा यासाठी ते निर्माण केलेलं आहे. आणि त्यातच आपण काय बसलोय हो, जाती धर्म अडकून बसलोय. समर्थ म्हटले अरे त्या ज्यानं त्या अंतरात्म्यानं निर्माण केलंय आपल्याला, त्याच्यासाठी आपण कुणीही स्त्री पुरुष देखील भेदाभेद नाहीये. तर बाकीच्याचं काय घेणं देणं आहे त्याला. सर्वांना समान मानणारा तो फक्त अंतरेचा अंतरात्मा आहे. लक्षात घ्या, सर्वांमध्ये एक मताने एक रूपाने राहणारा फक्त तो कोण, तो अंतरात्मा आहे हो. कारण तो अंतरीचा अंतरात्मा कधीच भेदाभेद करत नाही हो. त्याच्याकडे केवढं मोठं सामर्थ्य आहे अखंड. पुरुष इच्छेमध्ये प्रकृती, प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती, प्रकृती पुरुष बोलती येणे न्याय. आपण बघितलंय म्हणजे पुरुष इथं पुरुष इच्छेमध्ये प्रकृती म्हणजे काय हो, पुरुष म्हणजे कोण हो, तो परब्रह्म. त्याची इच्छा आहे म्हणून ही सगळी सृष्टी आहे ना. म्हणूनच प्रकृती पुरुष म्हणतात ना त्याला. म्हणून म्हणजे त्याच्यामुळंच त्याला काय म्हटलं जातं, प्रकृती पुरुष म्हटलं जातं. म्हणून समर्थ म्हटले त्याच्या इच्छेशिवाय ही प्रकृती घडू शकत नाही. त्याच्या इच्छेनं ही प्रकृती घडते, म्हणून तिला पुरुष प्रकृती म्हणतात. पिंडावरून ब्रह्मांड पाहावे, प्रचितीनं प्रचितीस घ्यावे, उमजेना तरी उमजावे विवर विवरो. समर्थाने इथं काय सांगितलंय, पिंडावरून आपल्याला ब्रह्मांड पाहता आलं पाहिजे, प्रचितीने प्रचिती घेता आली पाहिजे, प्रचिती विचारता आली पाहिजे. हे प्रचिती कधी कळते समर्थ म्हटले, विवरण केलं तर. पुढं सांगितलं ना समर्थांनी, प्रचितीने प्रचितीस घ्यावे, उमजेना तरी उमजावे विवर विवरो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, जरी आपल्याला समजत नसेल तरी समजून घ्यायचं हो. कसं समजून घ्यायचं समर्थ म्हटले, विवरण करायचं हो. विवरण करायचं आपल्याला, म्हणजे जे कळत नाही ते काय करायचंय आपल्याला, विवरण करायचंय. कारण विवरण केल्याशिवाय आपल्याला काही समजत नाही. म्हणून हे सुद्धा मोबाईलवरती जे काही चाललंय हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं विवरणच आहे. जो भाग आपल्याला समजत नाही, तो जो कळत नाही त्याचा अर्थ आपल्याला काय करता आला पाहिजे, ऐकता आलं पाहिजे. अखंड परमार्थ ऐकता आला पाहिजे हो. परमार्थ केला तर कळणार आहे. समर्थ म्हटले अन्यथा काही कळणार नाही. कारण का हो, हे प्रकृती पुरुष, 3 त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विषय विकार, 4 वाणी 4 खाणी, हे सगळं कधी कळतंय समर्थ म्हटले, विवरण केलं तर कळतंय. विवरण केलं तर आपल्याला हे सगळं काय होणार आहे, कळणार आहे. द्वैत इच्छा होती मुळी, तरी ते आली भूमंडळी, भूमंडळी आणि मुळी रुजू पाहावे. द्वैत इच्छा समर्थ म्हटले होती म्हणून ती काय आले हो, सगळे भूमंडळ आले ना सगळे, नाहीतर हे आलंच नसतं ना कुणी. येथे मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोतयांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले. समर्थ म्हटले येथे मोठा काय झाला हो, साक्षेप झाला. म्हणजे सगळं समजलं हो. या ग्रंथामध्ये, या समासामध्ये काय केलं हो, श्रोत्यांचा जो काही शंका कुशंका आहेत त्या सगळ्या शंका कुशंकाचं निरसन केले हो अखंड. म्हणजे या देहाला, या प्रकृतीला म्हणजे आपण जे काय करतोय ते कशामुळं शक्य आहे, तर समर्थांनी यात सांगितलं की अंतरात्म्यामुळे हे सगळं शक्य आहे. अंतरीचा अंतरात्मा निघून गेला, आपल्याला काय जरी दिलं तरी आपण घेऊ शकत नाही. समर्थ म्हटले आवडते पदार्थ जरी समोर ठेवले आणून तरी तो खाणार नाही. खाणार कधी, जोपर्यंत अंतरी कार्याला आहे, तो कार्याला आहे तोपर्यंत सगळं खाणार, बोलणार, शिव्या देणार, भांडणार. पण समर्थ म्हटले तो निघून गेला तर ह्यातलं कुठलंही कार्य घडणार नाही. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले करा कुठपर्यंत, जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत तुम्ही सगळं काय करू शकता. परंतु तो निघून गेला तर काहीही आपण करू शकत नाही. ही जी आपली श्रोत्यांची शंका आहे त्या शंकेचं निरसन समर्थांनी अखंड या समासात केलंय. समर्थ म्हटले अरे अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून आपण हे श्रवण करतोय, हे मनन करतोय, निरूपण करतोय. समर्थ म्हटले अन्यथा आपण काहीच करू शकत नाही हो. हे आंघोळ करतोय, नटतोय, थटतोय, वेगवेगळ्या क्रीम लावतोय, वेगवेगळं डुलतोय, नाचतोय, गातोय, सगळं काही उपभोग घेतोय, ते कशामुळे समर्थ म्हटले, तर फक्त अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून. जो काय शोध लावतोय, चंद्रावर जातोय,
कुठं कुठं जातोय, समर्थ म्हटले अंतराळात जातोय, हे सर्व कशामुळं आहे हो? शक्य कशामुळं झाले? तर अंतरीचा अंतरात्मा आहे सर्वांमध्ये म्हणून. तो नसेल तर आपण ह्यातलं कुठलंच कार्य करू शकत नाही. लक्षात ठेवा, त्या अंतरीच्या अंतरात्म्याशिवाय ह्या देहाला शून्य किंमत आहे. हे समजून घ्या. समर्थ म्हणतात सगळ्यांनी विवेकानं शोधा, समजून घ्या, तरच ह्या जीवनाचं सार्थक आहे हो. कारण समर्थ म्हटले जे काही आपण करतोय ते कशामुळे शक्य झाले? तर अंतरीच्या अंतरात्म्यामुळे. येथे मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोतयांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे महद्भूत निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.